निर्मला सीतारामन यांनी आता सादर केलेला आहे। आणि टॅक्स स्लॅबमध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाहीये। येत्या 5 वर्षांमध्ये 2 कोटी घरं उभारली जाणार आहेत। त्यासोबतच पंतप्रधान आवास योजनेमधून 3 कोटी घरं बनवली असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय। परफॉर्म, रिफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म हेच सरकारचं धोरण असल्याचं त्यांनी म्हटलंय। जुलैमधील अर्थसंकल्पामध्ये विकसित भारताचा रोड मॅप त्यांनी बनवलेला आहे। लक्षद्वीपच्या विकासावरती येत्या काळामध्ये भर देऊ असं सुद्धा निर्मला सीतारामन यांनी सांगितलेलं आहे। जीएसटीमुळे एक देश एक बाजार आणि एक कर हे सगळं साध्य झाल्याचं त्यांनी म्हटलंय। 11.8 कोटी शेतकऱ्यांच्या अपेक्षा आपण पूर्ण करू शकलो असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। गर्भाशय कॅन्सर लसीकरणासाठी 9 ते 14 वयाच्या मुलींचं नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुद्धा सुरू करणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टॅक्स